गणेशोत्सवासाठी जो देखावा सादर करण्यात आला, ज्यांनी देखावा बनवलेला आहे ते सागरबायासोबत आहेत, जे देवघरमध्ये मराठी शाळेमध्ये शिकले आणि शाळेची प्रतिकृतीसुद्धा या देखाव्यात त्यांनी दाखवलेली आहे आणि मराठी भाषेसंदर्भातले विविध प्रश्न आणि विविध गोष्टी त्यांनी या देखाव्यात दाखवल्यात. सागर, अथॉरिटी टी व्हीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. हे सगळं तुला सुचलं कुठून आणि कसं काय? माझे जे 2 लहान बंधू आहेत, संकेत गुजर, यश गुजर आणि आमची तिघांची ही एकत्रित संकल्पना. साधारणपणे आम्हाला या देखाव्यासाठी 5 ते 6 दिवस लागले. माझे दोन्ही छोटे भाऊ संकेत, यश आणि आम्ही मिळून सगळ्यांनी घरच्यांनी मिळून हा देखावा साकारलेला आहे. म्हणजे अगदी आमच्या आईने, काकीने उंदीर बनवले असतील, ते आपण उंदीर पण अभ्यास करताना दाखवलेले आहेत. आपली मराठी शाळा दाखवलेली आहे. मराठी शाळेमध्ये नुकतंच आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हे आम्ही एक विशेष हायलाईट केलं की आपल्याला मराठी भाषा ही वाढवायची, वृद्धिंगत करायची. तर एक मिनिट, तर अभिजात भाषा आपण ही दर्जा आता मिळालेला आहे 3 ऑक्टोबर 2024 रोजी. म्हणजे अश्विन शुद्ध एक या तिथीला आपल्याला हा दर्जा मिळाला. तर त्या दर्जाला अनुसरून आम्हाला एक सामाजिक संदेश या देखाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत द्यायचा होता. म्हणून आम्ही प्राथमिक स्वरूपात आपली जी मराठी शाळा असते, जिथे आपण लहानाचे मोठे होतो, जिथे आम्हीही त्या शाळेत गेलो, आम्ही त्या शाळेत शिकलो, आम्हालाही त्या शाळेने संस्कार दिले, तर आम्ही ती मराठी शाळा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ती टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही तो एक प्रयत्न ह्याच्या माध्यमातून केला आहे. पाट्या वगैरे लावलेल्या दिसतात, शाळेत सगळ्या पाट्या लावलेल्या दिसत आहेत, महिने लावलेले दिसत आहेत त्या ठिकाणी, इथं पुस्तक वगैरे दिसत आहेत. हे सगळं आता आपण आपले मराठी महिने जर म्हटले तर प्रत्येक महिन्याचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. प्रत्येक ऋतूंनुसार आपल्या महिन्यांमध्ये ठराविक नैसर्गिक बदल होत असतात. हे निसर्गाच्या चक्रानुसार आपले हे महिन्यांची रचना आहे. ही सगळी रचना आम्ही प्रत्येक महिन्यात कुठले सण येतात, उत्सव असतात, कसं वातावरण असतं, या माध्यमातून एक रंगीत त्याचं चित्र तयार करून आम्ही हे महिने दाखवलेले आहेत. त्यानंतर संतांच्या ओव्या दाखवल्या आहेत. मराठीचे थोर लेखक ज्यांनी जी वाक्यरचना त्यांनी आपल्या मराठी भाषेवरती केली आहे, ते आम्ही वाक्यरचना दाखवल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या मुखातून आलेली ही मराठी भाषा आहे. तर त्या महाराजांची गर्जना हर हर महादेव ही मराठी भाषेत आहे. तर आम्ही तेही या देखाव्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण मराठीची ऐतिहासिक पुस्तकं असतील, आपली भगवद्गीता आहे, शिवलीलामृत आहे, हे सगळे मराठी पुस्तक, मराठी आपला जे वाङ्मय आहे ते आपण या माध्यमातून लोकांपर्यंत दाखवलं हवं. उंदीर आहे, उंदीर अभ्यास करताना दाखवले, काय पाठीमागे आहे? एकच हेतू आहे की म्हणजे चराचरात मराठी हा आम्हाला संदेश या माध्यमातून द्यायचा होता. गणपतीचा वाहक उंदीर असतो, तर मग त्या अनुषंगाने आम्ही तो एक रचना केली आहे की उंदीर पण ह्या मराठी भाषेचा अभ्यास करत आहे. अशा पद्धतीने आम्ही ते दाखवलं. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, गुहागर, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.